डिबेंचर कपात मागे घ्या, दूध उत्पादकांची मागणी. दिवाळीला गोड बातमी देण्याचं गोकुळचं आश्वासन. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने डिबेंचर केलेल्या कपात रद्द करावा अशी मागणी दूध उत्पादकांनी केलेली आहे. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या संचालकांना निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना शौमिका महाडिक यांनी संघाने 40% जी डिबेंचरची रक्कम कपात केली आहे ती तत्काळ द्यावी. उपस्थित संचालकांनी देखील सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं आहे. सगळ्या तालुक्यामधून संस्था प्रतिनिधींची मागणी होती की 40% जी रक्कम कट केलेली आहे ती त्यांना परत मिळावी आणि जर ती देणं शक्य नसेल तर फरकामध्ये वाढ करून द्यावा बिलाच्या. तर अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आज आम्ही सगळे तालुक्यातले प्रतिनिधी इथे संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक आणि जे दूध उत्पादक नाही आहेत पण त्यांचं या गोष्टीसाठी समर्थन आहे ती लोक सुद्धा आज या मोर्चामध्ये सहभागी झाली. खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे. काही आम्ही संस्था प्रतिनिधी आतमध्ये गेलो, काही संचालक उपस्थित होते, त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि सगळ्या मला वाटते तासभर आम्ही आतमध्ये असू. तेवढ्या तासभराच्या चर्चेनंतर शेवटी उद्या जे काही संचालक आले नव्हते त्या संचालकांच्या बरोबर आणि नेत्यांच्या बरोबर बसून काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी घेऊ असं संचालकांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. हा विजय माझ्या त्या प्रत्येक दूध उत्पादकाचा आणि संस्था चालकाचा आहे जो या मोर्चामध्ये आज सहभागी झाला, एकत्रितपणे येऊन जो लढा दिला आणि आपला आवाज इथे गोकुळच्या प्रशासनापर्यंत पोहोचवला. त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक पण करते, अभिनंदन करते, आभार मानते आणि गोकुळ प्रशासनाकडून उद्यापर्यंत काहीतरी चांगली बातमी शेतकऱ्यासाठी देतील दिवाळीच्या तोंडावर अशी देखील अपेक्षा करते. गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगरे यांनी दूध उत्पादक आणि संस्था चालकांचा विचार करून चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले. त्यांनी आपल्या प्रत्येकाने आपल्या संस्थेचे प्रतिनिधी असतील सगळ्या लोकांनी आपल्या भावना मांडल्या, त्या मी ऐकून घेतल्या. प्रत्येकाने आपले नवीन वेगवेगळे विषय मांडले. त्यांना जे वाटते ते मांडल्यानंतर आम्ही त्यांना एक विनंती केली की तुमचं आम्ही सगळं आता ऐकून घेतलेलं आहे. आता आम्ही काय बोलत असेल तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं, नंतर तुम्हाला काय पाहिजे तुम्ही विचारू शकता. त्याप्रमाणे मी माझ्या पद्धतीने सगळा त्यांना खुलासा केला. आकडेमोडीचा खुलासा अजित नरकीने केला. म्हणजे संचालक त्यांना जे काही फिगर्स होते त्या तिने सगळ्या ताळेबंद सगळ्या दिल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता हा ताळेबंद सगळा झालेला आहे, ह्यात काय करता येतं. पण उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज संचालक बोर्ड इथं सगळं हजर नाही आहे, चेअरमन आमची इथं नाही आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करून नेतेपुढे चर्चा करून उद्या आम्ही तुम्हाला काय तर नाही तर तुम्हाला दिवाळी दिवशी तोडणार आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ एवढंच त्यांना सांगितल्यानंतर ती खुश होऊन गेली. नंतर महिनाभर या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू आहे, निवेदनात मोर्चाचा इशारा देखील दिलेला होता. मात्र आता हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणावर आढा झाल्यानंतर तुम्ही संचालकांची चर्चा करून उद्या निर्णय नाही मुद्दा एकच आहे. असं जर आधी झालं असतं तरी आजचा प्रसंग टळला असता. दीर्घाई नाही ऐकून घ्या. दोन मुद्दे त्यांचे असे आहेत की ज्यावेळी ते शिष्टमंडळ भेटायला आलं एमडीना तर मग आमची एक अपेक्षा होती की त्यांनी इंटिप्शन द्यायला पाहिजे होतं. म्हणजे एमडीना आम्ही कोणतं तिथं हजर राहिलो असतो, चेअरमन नाही कोणी हजर राहिलो असतो. तर ते अचानक तिथे भेटायला आले त्यामुळे एमडीना ऑन द स्पॉट काही प्रिपरेशन नव्हतं. तर तिने संचालक कानावर घातलेलं आहे. आता मुद्दा काय की उत्पादकाच्या भावना आहेत त्याचा मार्ग काढायचा आहे. तो विषय उद्या नेते मंडळी असतील, चेअरमन असतील प्रदेशात त्यांच्या कानावर घालून आमचं संचालक बोर्ड इथं हजर नाही, निम्मी आहे, निम्म्याच्या कानावर करून उद्या आम्ही निश्चित दिवाळीच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊ एवढं त्याला आम्ही आश्वासन दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.